Welcome students. We were discussing the chemical properties of aryl halides. Okay, and in this particular chemical properties, we have uh, taken chlorobenzene as the starting material. And when chlorobenzene is taken as a starting material, and we are seeing the chemical properties, आपण काय केलं सुरुवातीला तर क्लोरोबेन्झिन आपण घेतलं आणि क्लोरोबेन्झिन मध्ये आपल्याला फंक्शनल ग्रुप जो आहे तो Cl इथं आपल्याला दिसतोय. तर तो Cl जो आहे तो Cl बाजूला काढायचा, जसं आपण अल्काइल हलाइड्स मध्ये केलेलं होतं की हॅलोजन आयटम बाजूला काढून त्या ठिकाणी दुसरा ग्रुप जो आहे तो आपण आणला होता की ज्याला आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स असं म्हटलेलं होतं. मग आपण तसं करून बघितलं, क्लोरोबेन्झिन घेतलं आणि त्यातला Cl जो आहे तो Cl बाजूला काढायचा आहे आणि त्या ठिकाणी OH ग्रुप आणायचा आहे. तर आपल्या असं लक्षात आलं की ही प्रोसेस जी आहे, प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग द क्लोरीन ॲटम अँड रिप्लेसिंग इट बाय OH ग्रुप इज क्वाईट डिफिकल्ट. ओके, तरीही आपण प्रयत्न करून बघितला. आपण डोज प्रोसेस बघितली आणि डोज प्रोसेसमध्ये आपण काय केलं होतं तर पहिल्यांदा अल्कली घेतला, दॅट इज NaOH. आपण 6 to 8% NaOH आपण घेतलेलं होतं, म्हणजे थोडक्यात कॉन्सन्ट्रेटेडच NaOH घेतलेलं होतं आणि मग ते हीट केलं ॲट 623 केल्विन. ओके, 623 केल्विनला आपण ते हीट केलं आणि मग त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते सोडियम फेनॉक्साईड मध्ये झालं. म्हणजेच हा Cl जो आहे तो Cl बाजूला जाऊन त्या ठिकाणी ONa हा ग्रुप जो आहे हा ग्रुप आला आणि नंतर मग आपण त्याचं ऍसिडिफिकेशन केलं. HCl वापरलं किंवा H2SO4 वापरलं. मी इथं H3O+ लिहितो. H3O+ म्हणजेच काय तर मिनरल ऍसिड. आणि मग ज्या वेळेला मी ऍसिडिफिकेशन करतो त्यावेळेला मग आता तिथं ONa जो आहे त्यातला Na बाजूला जातो आणि यातला H जो आहे तो H इथे येतो आणि तुम्हाला फेनॉल हा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळतो. म्हणजे ही रिॲक्शन जर करायची असेल तर इट इज क्वाईट डिफिकल्ट बिकॉज द कंडिशन्स विच वी हॅव युज्ड इन दिस पर्टिक्युलर रिॲक्शन दे आर ड्रास्टिक कंडिशन्स, अत्यंत ड्रास्टिक कंडिशन्स आहेत. आता तेच जर समजा आपल्याला क्लोरोबेन्झिनचं कन्व्हर्जन जर फेनॉलमध्ये करायचंय, म्हणजे Cl बाजूला काढून तिथं OH ग्रुप आणायचे, तर दुसरी मेथड आपण बघितली अँड दॅट वॉज रॅशिंग्स प्रोसेस. ओके, आणि मग रॅशिंग्स प्रोसेसमध्ये आपण काय केलं होतं तर आपण क्लोरोबेन्झिन घेतलं आणि ते स्टीम बरोबर, ओके, वॉटर स्टीम म्हणजे काय तर पाणीच घेतलेलं आहे, पण पाण्याची वाफ घेतली. द टेम्परेचर इज 698 केल्विन. ओके, म्हणजे टेम्परेचर जे आहे ते ॲट व्हेरी व्हेरी हाय टेम्परेचर 425 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर आपण वापरले आणि सिलिका किंवा कॅल्शियम फॉस्फेट बरोबर आपण हीट केलं. त्यावेळेला हा Cl बाजूला जाऊन त्या ठिकाणी OH ग्रुप जो आहे तो आलेला होता. म्हणजे इट इज क्वाईट डिफिकल्ट टू रिप्लेस द क्लोरीन ॲटम ऑफ क्लोरोबेन्झिन बाय OH ग्रुप. ओके, आणि म्हणून आपण असं म्हटलं की फॉरगेट अबाउट दिस कन्व्हर्जन ऑफ क्लोरोबेन्झिन इंटू फेनॉल. ओके, म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन विसरून जा. आपल्याला क्लोरोबेन्झिन मध्ये आणखी एक फंक्शनल ग्रुप आहे आणि तो म्हणजे बेन्झिन रिंग इटसेल्फ. क्लोरोबेन्झिन मध्ये ही बेन्झिन रिंग जी आहे तोही एक फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप आहे. आणि मग जर समजा आपण त्या ठिकाणी जर रिप्लेसमेंट जर करायची आपण जर ठरवलं तर आपल्याला माहिती आहे की क्लोरोबेन्झिन मध्ये हे जे कार्बन ॲटम आहेत 1, 2, 3, 4 आणि 5, हे कार्बन ॲटम जे आहेत त्यामध्ये हायड्रोजन आहे आणि तो हायड्रोजन आपण रिप्लेस करू शकतो, हा इलेक्ट्रोफाईलला रिप्लेस करू शकतो. मग तो इलेक्ट्रोफाईल जो आहे तो NO2 असेल, म्हणजे आपण नायट्रेशन बघितलं. पण ज्या वेळेला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन केली क्लोरोबेन्झिन मध्ये नायट्रेशन करून, ओके, त्यावेळेला काय झालं तर एक तर NO2 ग्रुप ऑर्थो पोझिशनला आला किंवा पॅरा पोझिशनला आला. म्हणजे वी गॉट मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झिन अशा पद्धतीचा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट आपल्याला मिळाला होता आणि ती आपण मागच्या याच्यामध्ये आपण रिएक्शन बघितलेली होती. ओके, म्हणजे थोडक्यात काय तर यू कॅन इंट्रोड्यूस द इलेक्ट्रोफिलिक रिएजंट in the chlorobenzene so that you get ortho and para substituted product. ओके, ऑर्थो आणि पॅरा सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट जे ते प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतात. आता आपण असं करूया की नायट्रो ग्रुप इंट्रोड्यूस केल्यानंतर जर आपल्याला हे करायचं असेल की Clचं कन्व्हर्जन जे ते OH मध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं याचा विचार जो आहे तो विचार करूया. म्हणजे वेन यू इंट्रोड्यूस द नायट्रो ग्रुप, ओके, नायट्रो ग्रुप आपण इंट्रोड्यूस केला, नायट्रेशन केलं आणि नायट्रो ग्रुप जो आहे तो नायट्रो ग्रुप आपण ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला समजा आपण इंट्रोड्यूस केला. ओके, अशा पद्धतीने इंट्रोड्यूस केला आणि आता आपण या Cl ला बाजूला काढून त्या ठिकाणी OH ग्रुप जर आणायचं जर आपण समजा ठरवलं तर आपल्याला काय करायला लागतं तर हे जे आहे हे आपल्याला NaOH बरोबर ट्रीट करायचं आहे. ओके,
जसं आपण डोस प्रोसेसमध्ये बघितलं, NaOH बरोबर आपण ट्रीट करायचे आणि टेम्परेचर जे आहे ते 433 केल्विन हे टेम्परेचर जे हे टेम्परेचर ठेवायचं. ओके, ही पहिला पार्ट असेल आणि दुसऱ्या पार्टमध्ये पुन्हा आपण मिनरल ॲसिड म्हणजे H3O प्लस HCl असेल किंवा H2SO असेल, मिनरल ॲसिड समजा आपण घेतलं आणि ही रिएक्शन समजा आपण कॅरी आउट केली. ओके, तर आता काय होतं, तर Cl कॅन बी रिप्लेस बाय OH, म्हणजे Cl जो आहे तो Cl बाजूला जातो आणि त्या ठिकाणी OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप येतो. म्हणजे when you introduce the NO2 group in the chlorobenzene, then you can convert it into OH group, phenolic OH group. ओके, आणि मग कंडिशन जर बघितल्या तर त्या कंडिशन्स ह्या थोड्याशा माइल्ड झालेल्या दिसतात. आपण 623 केल्विन हे टेम्परेचर आपण घेतलेलं होतं. ओके, म्हणजे ज्यावेळेला हा NO2 नव्हता त्यावेळेला 623 हे टेम्परेचर आपल्याला लागत होतं. पण वेन यू इंट्रोड्यूस NO2 ग्रुप, ओके, टेम्परेचर क्वाईट रिड्यूस झालेलं आहे. म्हणजे जो 190 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर कमी झालेलं आहे. ओके, आणि आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला पॅरानायट्रोफेनॉल मिळाले. म्हणजे when you introduce the electrophilic reagent, that is NO2 group, in the benzene ring, then it is possible that Cl will be replaced by OH. ओके, आता इथं काय केलंय मी, तर एक NO2 ग्रुप जो आहे तो NO2 ग्रुप मी रिप्लेस केलाय, म्हणजे एक NO2 ग्रुप याच्यामध्ये आणलेला आहे. ओके, समजा मी 2 NO2 ग्रुप आणले. ओके, म्हणजे मी आता काय केलं, तर या क्लोरोबेन्झिन मध्ये ऑर्थो पोझिशनला एक NO2 ग्रुप आणला आणि पॅरा पोझिशनला एक NO2 ग्रुप आणला. ओके, म्हणजे डायनायट्रो क्लोरोबेन्झिन समजा मी घेतलं. ओके, 2 NO2 ग्रुप आहेत, डायनायट्रो क्लोरोबेन्झिन. आणि जर समजा हे मी याचं कन्व्हर्जन आता मला कशात करायचंय, तर हा Cl बाजूला काढून मला इथं OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप इंट्रोड्यूस करायचा आहे. ओके, म्हणजे इथं आता OH ग्रुप येणार आहे, हा NO2 असेल आणि हा NO2 असेल. ओके, म्हणजे मी 2 इलेक्ट्रोफिलिक ग्रुप जे आहे, 2 इलेक्ट्रोफाइल्स हे बेन्झीन रिंगवर आणलेले आहेत. आणि मग आता मी काय करतोय, तर Clचं कन्व्हर्जन OH मध्ये करतोय. आता इथं मला काय करायला लागतं, तर पहिल्यांदा मला पहिल्या स्टेपमध्ये Na2CO3 सोडियम कार्बोनेट घ्यावं लागतंय. ओके, Na2CO3 सोडियम कार्बोनेट, आणि हे जे आहे हे 403 डिग्री केल्विन या टेम्परेचरला मला हे जे ते हीट करावं लागतं, 403 केल्विन. ओके, आणि मग दुसरी स्टेप जी आहे ती पुन्हा आपल्याला माहिती आहे की आपण डिकॉम्पोजिशन करतो बाय मिनरल ॲसिड, दॅट इज H3O प्लस. ओके, आता इथं जर बघितलं तर इथं आपण ह्याच्यामध्ये NaOH स्ट्रॉंग वापरलेला होता, म्हणजे स्ट्रॉंग अल्कली वापरला होता. ओके, टेम्परेचर 433 होतं, की जे पूर्वी 623 होतं. ओके, आता हे 433 केल्विन आहे, म्हणजे टेम्परेचर आपण कमी केलं. ओके, आता त्याच्यापेक्षाही कमी टेम्परेचर आलेलं आहे, 403 आलेलं आहे. ओके, म्हणजे ज्यावेळेला 2 NO2 ग्रुप आपण इंट्रोड्यूस करतो त्यावेळेला आणखी रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन सोपी होते, टेम्परेचर पण कमी लागते आणि अल्कली देखील आपल्याला स्ट्रॉंग घ्यायची गरज नाहीये, आपण वीक अल्कली घेऊ शकतो. किंवा Na2CO3 जो आहे हा काय तर वीक अल्कली आहे, त्यामुळे तो आपण घेऊ शकतो आणि रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन आपण कॅरी आउट करू शकतो. म्हणजे बाय इंट्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रोफिलिक ग्रुप द रिमूव्हल ऑफ Cl अँड रिप्लेसमेंट बाय OH इज सिम्पल. ओके, हे सिम्पल होत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ज्या वेळेला हा इलेक्ट्रोफिलिक ग्रुप जो आहे तो आपल्याला ज्या वेळेला ह्याच्यामध्ये येतो त्यावेळेला आपली रिएक्शन जी आहे ती इझिली पॉसिबल आहे. ओके, आता आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की हे जे इलेक्ट्रोफिलिक ग्रुप जे आहेत ते ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला येतात. ओके, म्हणजे हा ऑर्थो पोझिशन आहे, ही पॅरा पोझिशन आहे. अजून एक ऑर्थो पोझिशन शिल्लक आहे. म्हणजे समजा मी जर समजा असं केलं
हा Cl, ही ऑर्थो पोझिशन. ओके, तिथं मी NO2 ग्रुप आणला म्हणजे इलेक्ट्रोफाईल आणला. ही पॅरा पोझिशन, इथे मी इलेक्ट्रोफाईल आणला आणि ही दुसरी ऑर्थो पोझिशन. अशा पद्धतीने मी 3 ठिकाणी NO2 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 आणलेलं आहे. ओके, आणि जर समजा आता मी जर रिॲक्शन कॅरी आउट केली तर ही रिॲक्शन अत्यंत साध्या सोप्या पद्धतीमध्ये होते. म्हणजे थोडक्यात काय, तर मी जर समजा ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि हे नुसतं शेक केलं. ओके, हे मी नुसतं शेक केलं म्हणजे नुसतं मिक्स केलं मी. ओके, सो व्हेन आय टेक ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झिन. ओके, ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झिन मी घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मी नुसतं शेक केलं. ओके, तर काय होतं, तर हा Cl बाजून जातो आणि त्या ठिकाणी OH ग्रुप जातो, OH ग्रुप येतो आणि मग मला मिळतो हा NO2, नंतर इथं NO2, इथं पण NO2 आणि हा OH. म्हणजे आय गेट ट्रायनायट्रोफेनॉल ॲज द प्रॉडक्ट. ओके, ट्रायनायट्रोफेनॉल की ज्याला म्हणतात पिक्रिक ॲसिड. So I get picric acid as the product, that is 2,4,6 trinitrophenol. Okay, म्हणजे थोडक्यात काय, when you introduce the NO2 group at ortho or para positions, then the reactions become easier. मग जोपर्यंत त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल नसतो, म्हणजे बेन्झीन रिंगवर इलेक्ट्रोफाईल जोपर्यंत नसतो त्यावेळेला तोपर्यंत रिॲक्शन अवघड असते. पण ज्या वेळेला इलेक्ट्रोफाईलचं इंट्रोडक्शन होतं, आपण याच्यामध्ये एक इलेक्ट्रोफाईल आणलेलं आहे, इथं 2 इलेक्ट्रोफाईल आणलेले आहेत आणि इथं 3 इलेक्ट्रोफाईल आणलेले आहेत. आणि कंडिशन्स बघितल्या तर पहिल्यांदा आपल्याला टेम्परेचर पण जास्त लागतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कली पण स्ट्रॉंग लागतो. ओके, इथं टेम्परेचर कमी झालं, अल्कली पण वीक आपण वापरला. आणि इथं तर अल्कलीन मिडियम पण घ्यायची गरज नाहीये, डायरेक्टली पाणी टाकलं मिक्स केलं तरी देखील आपला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. ओके, म्हणजे मी असं म्हणेन की इलेक्ट्रोफाईलचा परिणाम जो आहे तो क्लोरीनचं कन्व्हर्जन OH ग्रुपमध्ये होण्यामध्ये त्याचा अत्यंत महत्वाचा रोल आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही काय केलेलं आहे, तर इथं पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप आणलेला आहे. ओके, इथं काय केलंय, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप आणलाय. आणि इथं काय केलंय, तर दोन्ही ऑर्थो आणि पॅरा तिन्ही ठिकाणी तुम्ही NO2 ग्रुप आणलेला आहे. आणि मग तुम्ही Cl बाजूला काढून त्या ठिकाणी OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप आणला आणि कंडिशन जे त्या कंडिशन्स तुम्ही मेन्शन केल्या. सपोज the NO2 group is present at meta position. म्हणजे हा Cl तर आहेच आहे आणि इथं जर NO2 असेल, ओके, इथं जर NO2 असेल तर काय परिणाम होईल. आपल्याला माहिती आहे की जो NO2 ग्रुप जो आहे किंवा इलेक्ट्रोफाईल जो आहे, हा इलेक्ट्रोफाईल हा ऑर्थो आणि पॅरा पोझिशन जात असतो. आणि जर तो जर मेटा पोझिशनला जर समजा जर जात असेल तर त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. Clचं कन्व्हर्जन OH मध्ये करणं जे ते तेवढंच डिफिकल्ट होतं. ओके, त्यामुळे ह्याचा काहीही उपयोग नाही. ओके, म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही क्लोरोबेन्झिन घेतलंय आणि तुम्ही रिॲक्शन कॅरी आउट केली, त्याचं कन्व्हर्जन फेनॉलमध्ये केलं, त्याला ज्या कंडिशन्स लागल्या त्याच कंडिशन्स इथं देखील लागणार आहेत. ओके, पण ज्या वेळेला ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप येतात त्यावेळेला मात्र कंडिशन जे आहेत त्या कंडिशन्स माइल्ड होत जातात आणि तुम्हाला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. म्हणजे देर इज नो इफेक्ट ऑफ NO2 ग्रुप ॲट द मेटा पोझिशन वेन यू रिमूव्ह Cl अँड रिप्लेस इट बाय OH ग्रुप. ओके, तर हे आपण नायट्रेशन बद्दल बघितलं. आता पुढची रिॲक्शन जी आहे दॅट इज क्लोरिनेशन. क्लोरिनेशन ऑफ क्लोरोबेन्झिन. ओके, chlorobenzene is taken and this chlorobenzene its chlorination is carried out. आता याचं क्लोरिनेशन आपल्याला करायचंय. आता इथं देखील क्लोरिनेशन ज्यावेळेला होणार आहे त्यावेळेला हे इथे बेन्झीन रिंग जे आहे याच्यावर क्लोरिनेशन जे आहे ते क्लोरिनेशन होणार आहे. अँड दिस इज अगेन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, मग तुम्ही जेव्हा क्लोरोबेन्झिन घेता आणि ते
क्लोरीन बरोबर ट्रीट करता आणि आपल्याला इथं aluminum trichloride वापरायचे AlCl3. So when chlorination is carried out in presence of AlCl3, the electrophilic substitution will take place and you will get Cl either at this position or at this position. या दोन ठिकाणी इथं आणि इथं येऊ शकतो आणि मग आपल्याला you will get a mixture of dichlorobenzene where the Cl is present at ortho position or the Cl is present at para position. म्हणजे इथं तुम्हाला ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन मिळेल आणि पॅरा डायक्लोरोबेन्झिन मिळेल. सो यू गेट अ मिक्सचर ऑफ ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन and para dichlorobenzene. So this is about chlorination. Chlorination of chlorobenzene ही जी आहे ही पुन्हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन जे ती सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे की जिथं आपण H काढून टाकतोय बेन्झिन रिंगवरचा आणि त्या ठिकाणी Cl घेतोय. आणि पुन्हा एकदा लक्षात ठेवा की इलेक्ट्रोफाइल जो आहे हा इलेक्ट्रोफाइल एकतर ऑर्थो पोझिशनला जातो किंवा पॅरा पोझिशनला. मेटा पोझिशनला इलेक्ट्रोफाइल जाऊ शकत नाही. म्हणजे मेटा पोझिशनला तुम्हाला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करता येत नाही. तुम्ही ऑर्थो पोझिशनला करू शकता आणि पॅरा पोझिशनला तुम्ही हे करू शकता. ओके, सो दिस इज अबाउट chlorination, that is action of chlorine. And you have to keep it in mind that reaction is carried out in presence of the electrophile such as AlCl3. आणि मग जेव्हा तुम्ही AlCl3 घेता त्यावेळेला या क्लोरीनचं हे हेटरोलिटिक फिशन होतं आणि हेटरोलिटिक फिशन जेव्हा होतं त्यावेळेला तुम्हाला हा क्लोरीन जो आहे Cl2 AlCl3 जेव्हा तुम्ही टाकता त्यावेळेला तुम्हाला Cl मायनस आणि Cl प्लस. ओके, अशा पद्धतीने ब्रेकिंग जे ते ब्रेकिंग होतं. आणि मग आता काय होणार तर हा इलेक्ट्रोफाइल जो आहे तो इलेक्ट्रोफाइल इथं ऑर्थो पोझिशनला किंवा पॅरा पोझिशनला येतो आणि हा जो न्यूक्लिओफाइल जो आहे तो काय करतो तर बेन्झिन वरचे जे हायड्रोजन जे आहे तो इथला असेल किंवा इथला असेल तो जो आहे तो H प्लसच्या स्वरूपात असणार आहे आणि तो H प्लस आणि Cl मायनस काय निघून होणार आहे तर HCl निघून होणार आहे. ओके, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की chlorination of chlorobenzene is electrophilic substitution reaction. ओके, आता एक क्लोरिनेशन आपण बघितलं. आता पुढची जी आहे दॅट इज सल्फोनेशन. आता आपण सल्फोनेशन करूया आणि सल्फोनेशन आपल्याला माहिती आहे की सल्फोनेशन इज ऍक्शन ऑफ concentrated sulfuric acid. Okay, so when you take chlorobenzene and when this is treated with concentrated sulfuric acid, we will see what will happen. Concentrated sulfuric acid, I will write it like this. ठीक आहे, मी सल्फ्युरिक ऍसिड जे ते असं लिहिलेलं आहे H2 दोन हायड्रोजन आहेत S आणि O4 H2SO4 लिहित असताना मी फक्त अशा पद्धतीने लिहिलं म्हणजे स्प्लिट करून लिहिलंय OH आणि SO3H. ओके, दिस इज कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड विच इज ऑल्सो कॉल्ड एज ओलियम अँड दिस इज हीटेड. हे जर समजा आपण गरम केलं आणि मग आता जर समजा आपण क्लोरिनेशन केलं तर काय होतं तर ऑर्थो पोझिशनवरचा H आणि हा OH H2O निघून जातो किंवा पॅरा पोझिशनवरचा H आणि हा OH H2O निघून जातो आणि हा SO3H जो आहे तो एक तर ऑर्थो पोझिशनला किंवा पॅरा पोझिशनला इंट्रोड्यूस होतो. ओके, आणि मग आपला प्रॉडक्ट मिळेल ही बेन्झिन रिंग आणि हा Cl आणि इथं SO3H. ठीक आहे, आणि दुसरा प्रॉडक्ट काय तर पुन्हा एकदा बेन्झिन रिंग त्याच्यानंतर हा Cl आणि इथं SO3H आणि बाय प्रॉडक्ट कोण असेल तर वॉटर असेल. म्हणजे यू गेट ऑर्थो क्लोरो सल्फोनिक ऍसिड ऑर्थो क्लोरो सल्फोनिक ऍसिड
आणि हे जे आहे दिस विल बी पॅराक्लोरो सल्फोनिक ऍसिड. सो यू गेट a mixture of ortho and parachloro sulfonic acid as the product. So this is about sulfonation. आता एक लक्षात घ्या, क्लोरिनेशन असेल, नायट्रेशन असेल, सल्फोनेशन असेल, या रिॲक्शन्स आपण 11वी मध्ये बेन्झिनसाठी बघितलेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही बेन्झिन घेतलं आणि त्याचं नायट्रेशन किंवा क्लोरिनेशन किंवा सल्फोनेशन केलं, त्यावेळेला बेन्झिनमधला आपण हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन आपण रिप्लेस केलेला होता आणि त्या ठिकाणी हे ग्रुप जे हे ग्रुप आपण इंट्रोड्यूस केले होते. त्यामध्ये Cl नव्हता, क्लोरोबेन्झिन नव्हतं, हे फक्त बेन्झिन होतं. आणि बेन्झिनच्या रिॲक्शन लिहित असताना तुम्ही तो NO2 ग्रुप इंट्रोड्यूस केला बेन्झिन रिंगवर, किंवा तुम्ही Cl इंट्रोड्यूस केला किंवा SO3H इंट्रोड्यूस केला आणि प्रॉडक्ट लिहिले. आता फक्त काय झालंय तर Cl आलेला आहे, त्यामुळे नवीन येणारा ग्रुप जो आहे तो एक तर ऑर्थो पोझिशनला जातो किंवा पॅरा पोझिशनला जातो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय तर क्लोरोबेन्झिन इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. क्लोरोबेन्झिन जो आहे तो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. म्हणजे इनकमिंग ग्रुप इज आयदर इंट्रोड्यूस ॲट द ऑर्थो पोझिशन और इंट्रोड्यूस ॲट द पॅरा पोझिशन. ओके, आता हे सल्फोनेशन बद्दल बघितलं. आता पुढची रिॲक्शन जी आहे दॅट इज फ्रीडेल क्राफ्ट अल्कायलेशन. ओके, फ्रीडेल क्राफ्ट अल्कायलेशन. आता फ्रीडेल क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये आपण काय करणार आहेत, अगेन वी आर गोइंग टू टेक क्लोरोबेन्झिन अँड वी आर गोइंग टू ट्रीट इट विथ अल्काइल हालाइड. ओके, अल्काइल हालाइड बरोबर आपण हे ट्रीट करणार आहे. आता अल्काइल हालाइड साठी मी हे घेतो Cl आणि CH3. म्हणजे थोडक्यात काय तर मी मिथाइल क्लोराइड जे ते मिथाइल क्लोराइड घेतलं आणि हे जे आहे हे मी हीट करतोय किंवा थोडंसं गरम करतोय इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. ओके, विच इज एन इलेक्ट्रोफाइल. अगेन व्हेरी सिंपल, ऑर्थो पोझिशनवरचा H घ्यायचा, हा Cl घ्यायचा, HCl निघून जाईल, हा CH3 इथे येईल. किंवा हा पॅरा पोझिशनचा H घ्यायचा, हा Cl HCl काढून टाकायचा आणि हा CH3 इथे इंट्रोड्यूस करायचा. ओके, म्हणजे यू विल गेट अ मिक्सचर ऑफ Cl आणि इथं CH3. ओके, आणि दुसरं काय तर ही बेन्झिनिंग, हा Cl आणि इथं CH3 आणि प्लस काय होईल तर HCl. आणि आपल्याला माहिती आहे की बेन्झिनवर ज्या वेळेला CH3 ग्रुप असतो त्यावेळेला आपण टोल्यून म्हणतो. ओके, आणि मग आता ऑर्थो पोझिशनला Cl आहे, सो दिस इज ऑर्थोक्लोरोटोल्यून and this is parachlorotoluene. So you get a mixture of orthochloro and parachlorotoluene as the product. Okay. So this is about Friedel-Crafts alkylation. Okay. मग alkylation म्हणजेच काय तर इंट्रोडक्शन ऑफ अल्काइल ग्रुप इनटू द बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंग मध्ये तुम्ही अल्काइल ग्रुप इंट्रोड्यूस केलाय, इथं मिथाइल ग्रुप जो आहे तो मी इंट्रोड्यूस केला, तसं इथं मिथाइल ग्रुप मी इंट्रोड्यूस केला. आणि तो आपल्याला मिथाइल ग्रुप जो आहे तो कुठून मिळाला तर आपल्याला क्लोरोमिथेन किंवा मिथाइल क्लोराइड पासून मिळाला. सो क्लोरोबेन्झीन इज कन्वर्टेड इनटू ऑर्थोक्लोरोटोल्यून अँड पॅराक्लोरोटोल्यून बाय फ्रीडेल-क्राफ्ट अल्कायलेशन. आता ही रिॲक्शन देखील आपण मागच्या वर्षी 11वी मध्ये स्टडी केली होती, पण ती बेन्झीन पासून आपल्याला टोल्यूइन जर मिळवायचं असेल म्हणजे पुन्हा एकदा Cl नाहीये, म्हणजे फक्त बेन्झीन आहे. ओके, आणि मग बेन्झीन मध्ये तुम्हाला हे मिळालं म्हणजे थोडक्यात काय तर टोल्यूइन मिळालं. ओके, किंवा तुम्ही हे मिळालं म्हणजे परत काय मिळालं तर टोल्यूइन मिळालं. पण Cl इंट्रोड्यूस झाल्यामुळं आपल्याला एक कळलं की हा Cl जो आहे एक तर तो किंवा मिथाइल ग्रुप जो आहे एक तर तो ऑर्थो पोझिशनला येतो किंवा पॅरा पोझिशनला येतो. यू गेट ऑर्थोक्लोरोटोल्यून as well as parachlorotoluene as the product. ओके, आणि मग आता शेवटची रिॲक्शन, शेवटची केमिकल प्रॉपर्टी फ्रीडेल-क्राफ्ट असायलेशन और फ्रीडेल-क्राफ्ट ऍसिटायलेशन. ओके, फ्रीडेल-क्राफ्ट ऍसिटायलेशन. आता ऍसिटायलेशन म्हणजे काय तर इंट्रोडक्शन ऑफ ऍसिटाइल ग्रुप. आणि आता ही रिॲक्शन करण्यासाठी पुन्हा एकदा क्लोरोबेन्झीन घ्यायचे आणि ते आपल्याला ऍसिटाइल क्लोराइड बरोबर ट्रीट करायचं आहे. CH3 C डबल बॉन्ड O Cl. दिस इज ऍसिटाइल क्लोराइड.
म्हणजे आता बदल काय झालाय बघा, मगाशी फ्रेडेरिक अल्काइलसाठी आपण अल्काइल हालाइड घेतलं होतं, म्हणजे मिथाइल क्लोराईड घेतलं होतं. आता मी त्यामध्ये फक्त काय केलेलं आहे तर सी डबल बॉन्ड ओ ग्रुप हा इंट्रोड्यूस केलाय, आणि ज्यावेळेला मी CS3 डबल बॉन्ड ओ म्हणतो त्यावेळेला त्याला म्हणतात ऍसिटाइल ग्रुप. आणि ऍसिटाइल ग्रुपला मी ज्यावेळेला क्लोरीन लावतो त्यावेळेला हे ऍसिटाइल क्लोराईड होतं. आणि मग आता ही रिएक्शन पुन्हा एकदा आपण AlCl3 बरोबर ट्रीट करू किंवा हे गरम करूया. ओके, अगेन व्हेरी सिंपल. ऑर्थो पोझिशनवरचा H आणि हा HCl काढून टाकायचा, आणि हा COCH3 इथं ह्या बेन्झिनवर इंट्रोड्यूस करायचा. किंवा पॅरा पोझिशनवरचा H आणि हा Cl काढायचा आणि हा COCH3 पॅरा पोझिशनला आणायचा. म्हणजे आपल्याला हा प्रॉडक्ट जो मिळेल त्या प्रॉडक्टमध्ये आपल्याला असं दिसेल, ही बेन्झिन रिंग, हा Cl आणि हा C डबल बॉन्ड O CH3. ठीक आहे, म्हणजे ऑर्थो क्लोरो आणि मग हा ऍसिटाइल ग्रुप आहे आणि बेन्झिन आहे. ओके, प्लस हा Cl आणि हा C डबल बॉन्ड O CH3. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉडक्ट मिळतो. म्हणजे दिस इज ऑर्थो प्रॉडक्ट अँड दिस इज पॅरा प्रॉडक्ट. ओके, म्हणजे ऍसिड ऑर्थो ऍसिटायलेटेड प्रॉडक्ट आणि पॅरा ऍसिटायलेटेड प्रॉडक्ट. आणि मग HCl जो येतो HCl बाय प्रॉडक्ट असेल. अशा पद्धतीने आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक जो आहे हा टॉपिक मी असं म्हणेन की इथं कम्प्लीट केलेलं आहे. आता याच्यानंतर काही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे आहेत तर ते महत्त्वाचे काही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, उदाहरणार्थ क्लोरोफॉर्म असेल CHCl3. ओके, किंवा आयोडोफॉर्म असेल CHI3, किंवा हे असेल CCl2F2, डायफ्लोरो मिथेन. ओके, हे ज्याला फ्रिऑन असं म्हणतात. किंवा C2F4N टाइम्स, की ज्याला म्हणतात पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन किंवा त्याला स्टेफ्लॉन असं म्हणतात, नॉनस्टिक मटेरियल. असे काही कंपाऊंड्स आहेत. या कंपाऊंड्सच्या युजेस जे ते युजेस या पुस्तकामध्ये दिले, ते युजेस तुम्ही करू शकता. त्याच्यावर मी काही जास्त बोलणार नाही आहे. ओके, मग हे जे कंपाऊंड आहेत ह्या कंपाऊंडचा आपल्याला तो भाग जो आहे तो भाग ह्याच्यामध्ये येणार आहे. पण ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत ते पॉईंट्स आपण सगळे आतापर्यंत कव्हर केले. ओके, सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. ओके, हा टॉपिक आपण इथं कम्प्लीट केलेला आहे. आता याच्या पुढचा आपला जो व्हिडिओ असेल तो पुन्हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सवर असणार आहे. म्हणजे वी आर गोइंग टू डिस्कस सम इम्पॉर्टंट मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विच आर आस्क्ड इन द JEE ॲज वेल एज द नीट एक्झाम. JEE आणि नीटमध्ये या टॉपिकवर जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांचं डिस्कशन जे ते डिस्कशन आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये होईल. आणि मग त्यानंतर मग आपण पुढचा टॉपिक जो आहे तो टॉपिक करून बघू. ओके, थँक्यू व्हेरी मच.